आज आपण पाहणार आहोत पाट्यावरील वाटलेला मसाला म्हणजे नेमकं काय असते ते. सर्वात आधी लाल मिरच्या ज्या आहेत त्या थोड्या पाण्यात भिजू घालायच्या. त्याच्यानंतर सांबार जो असते कोथिंबीर त्याला धुवून ठेवायचं. स्वच्छ धुतल्यानंतर तव्यावर किंवा जाळीवर गॅसवर आपला कांदा आणि खोबरं हे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. मंद आचेवर एकदम खोबरा आणि कांदा भाजायचा. त्यानंतर आपला लाल मिरची पाण्यात भिजलेली आहे, कोथिंबीर, धनिया, कांदा, त्यानंतर काळी मिरी, लवंग, स्टारफूल आणि दालचिनी आणि अद्रक आणि लसूण, बस एवढंच आपल्याला घ्यायचं आहे. याच्यात सिक्रेट वगैरे मसाला असं काही नाही आहे. एकदम साधा, सरळ, सोपी आणि चांगला एक टेस्टी मसाला आपण तयार करणार आहोत पाट्यावरचा. ही जी सर्व टेस्टची जी कमाल आहे ही फक्त या पाट्याची आहे. बाकी आपण असं वेगळं काही जास्त टाकत नाही आहे. एकदम साधा, सोपी, सरळ मसाला आहे पाट्यावरील, जे आपल्या घरात सहजतेने उपलब्ध होईल असेच त्याच्यात साहित्य वापरलेले आहे आपण. याच्या व्यतिरिक्त तुम्ही टाकू शकता, पण काही गरज नाही आहे. जर तुम्हाला चांगला आणि ॲसिडिटी न होणारा मसाला जर लागत असेल टेस्टी, तर इतका सहज आणि साधा हा मसाला आपण पाट्यावरून वाटून त्याची भाजी करू शकतो. हा मसाल्यामध्ये तुम्ही फिश, चिकन, मटन, त्यानंतर शेवभाजी, त्यानंतर ग्रेव्हीचे जे काही मसाले असतील त्याच्यात सर्व याच्यात ऑल इन वन हा मसाला तुम्ही वापरू शकता. फक्त याचं मेन असं आहे की पाणी टाकून हा हळूहळू पाट्यावर 2-3 वेळा तुम्हाला चांगल्या प्रकारे वाटावा लागतो, जोपर्यंत एकदम पेस्ट होत नाही त्याची तोपर्यंत. हे पहा, आता आपल्या मसाल्याची फायनल स्टेप आलेली आहे. इतका पतला होईपर्यंत तो वाटावा.